नमस्कार, मी स्मिता. माझ्या आनंदघन या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, आपण पाहतोय राऊ ही इनामदार यांची कादंबरी. थंडी कमी होऊन उष्णा वाढतच होता, पण कोथरूडच्या बागेत थंडी अद्यापही रेंगाळत होती. झाडांच्या गर्द सावलीत गुलाबी थंडी अंगाला सुकवीत होती. मृत्युंजयाच्या देवळापासून थोड्या अंतरावर एक छोटी इमारत होती. पेशव्यांचे कुटुंबीय कधी सहलीसाठी त्या बाजूला आले तर त्यांचा एखादा मुक्काम त्या इमारतीत होत असे. गेल्या वर्षापासून पेशव्यांची ही वास्तू कलावंतांच्या राहण्यासाठी नेमून दिली होती. कोरीव दगडांच्या पाकळ्यांचं कारंज समोर होतं. त्यातून उडणारे तुषार वाऱ्याच्या लहरी बरोबर कारंजातून हलकेच बाहेरही डोकावत होते. बसंती दासी दगडी पाकळ्यांना रेलून इमारतीकडे पाहत होती. तिची बाईजी रोज यावेळी कारंजाच्या गुळगुळीत कट्ट्यावर बसून स्वतःशीच काहीतरी वेळ गुणगुणत असे. आज ती बाहेर आली नव्हती. आज सण होता. त्या लहानशा इमारतीत आज माणसांची ये-जा वाटली होती. काल रात्री पेश इमाम सांगून गेला होता. चांद त्यानं पाहिला होता. दुसऱ्या दिवशी ईद होती. रमजान ईद. नवी रेशमी ओढणी खांद्यावरून एकसारखी करीत बसंतीनं अधीरपणे इमारतीकडे पाहिलं. बाहेर एक सुबकसा मेना घेऊन भोई उभे राहिले होते. तिच्यात बायजींची वाट पाहत होते. ईदचा नमाज पढण्यासाठी बायजींना ईदगाहमध्ये जायचं होतं. बागेच्या बाहेर दूर काही खैरात मिळेल म्हणून गोरगरीब जमा झाले होते. एकाएकी ती गर्दी थोडी बाजूला हटली. 10-5 सेवक रुमालानं झाकलेली तबकं घेऊन बागेत आली. त्यांच्याबरोबर घोड्यावर बसलेला चंदा जमादार होता. कारंजाजवळ चंदा घोड्यावरून खाली उतरला. बसंतीला पाहून त्यानं मस्तक झुकवून उजव्या हाताची बोटं जुळवून कपाळाला 3दा स्पर्श करून आदाब अर्ज केला. त्याची चर्या मिश्किल दिसत होती. ईद मुबारक बसंती, ईद मुबारक. मुबारक, ईद मुबारक, बसंतीने जबाब दिला. मागच्या सेवकाकडे पाहून तिने विचारलं, जमादार, बायजींसाठी खैरात घेऊन आलात की काय? खैरात? खैरात वाटायला श्रीमंतांनी काही ईदचा सण वाड्यात केला नाही. ते तिकडे स्वारीवर आहेत. रोज लढाया चालल्या आहेत आणि तुला सुचते आहे खैरात. मग ही तबकं कसली आहेत? आज ईद आहे ना म्हणून विचारलं. बसंती तोंडावर ओढणी धरून हसत होती. श्रीमंतांच्या खाजगीच्या कारखान्यातून कलावंतांसाठी हा शिदा पाठवला आहे. मस्तान कलावंतासाठी. म्हणजे बायजींसाठीच ना? त्यालाच मी खैरात म्हटलं. आज बायजींचा सण आहे. रमजानची ईद आहे. त्यातून वाड्यातून आठवणीने भेट आलेली दिसते. अगदी लढाई चालली तरी समजलं ना? ते न समजण्या इतका हा चंदा जमादार बुद्धू नाही. बसंती, बायजींच्या खाजगीकडे हे सामान दाखल करून घे. आम्हाला लवकर परतलं पाहिजे. दुसरी पुष्कळ महत्वाची कामं आहेत. अगं बाई, हे माहितीच नव्हतं मला. श्रीमंत पेशवे लढाईवर असले तरी पुण्यात त्यांच्या हवेलीत जमादारांना महत्वाची कामं असतात हे बाई. आम्हाला काय माहित. ओढणीआड बसंती हसत होती. झिरझिरीत पडद्यामागचं बसंतीचं मोहक रूप जमादारानं क्षणभर न्याहाळलं. त्याच्या चर्येवर हास्य पसरलं. काहीतरी चटकदार बोलण्यासाठी त्याने ओठ हलले. तेवढ्यात इमारतीतून घोगऱ्या आवाजात हाक ऐकू आली. बसंती, ओ बसंती, कुठे गेली ही? राघू नटवा बसंतीला शोधत होता. बागेत कारंजाजवळ ती दिसताच तो इमारतीच्या पायऱ्या उतरून तुरुतुरु चालत बसंती जवळ आला. चंदा जमादाराला बसंतीशी बोलताना पाहून तो क्षणभर थबकला. मग लगेच पुढे येऊन तो म्हणाला, बसंती, तिकडं बायजी तुझ्या नावाने केव्हापासून हाका मारते आहे आणि तू इथे या जमादाराशी बोलत उभी? जमादार नाही, जामदार. चंदा जामदार. जामदाराच्या शब्दात गुरमी होती. आणि काय रे नटव्या, एवढ्यातच आम्हाला विसरलास? श्रीमंताच्या खाजगीकडले हे जमादार आहेत. बसंती आवाजात उसनी नम्रता आणून बोलत होती. यांना आता फार महत्वाची कामं आहेत श्रीमंताच्या हवेलीत. तेव्हा आता यांनी बायजींसाठी जे काही आणलं आहे ते आपल्या खाजगीकडे जाऊ द्या.
आणि यांना लवकर मोकळं करा बरं. जा, जमादार, तुम्ही ह्या राघू सोबत जा. जामदार, तुम्हाला विसरून कसं चालेल? चला माझ्या बरोबर. मी तुम्हाला लवकर मोकळा करतो. राघूच्या स्वरातला उपहास जामदाराला जाणवला, पण न समजल्यासारखं करून त्यानं आपल्याबरोबर सेवकां त्यांनी आपल्या बरोबरच्या सेवकांना राघूसोबत पाठवून दिलं. स्वतः मात्र तो तिथेच उभा राहिला. राघू गेल्यावर बसंती जामदाराला म्हणाली, जामदार, तुम्ही आता इथंच थांबा. राघू तुमची सारी व्यवस्था पाहिल. मला बाईजींकडे गेले पाहिजे. आमच्यासारख्या दासींनाही कधी कधी महत्वाची कामं असतात. 4-6 पावलं गेलेली बसंती एकदम थबकली. मागं वळून ती पुन्हा कारंजा पाशी आली. कारंजाच्या पाण्यावर एक शुभ्र कमलपुष्प फुललेलं होतं. ते चटकन तोडून घेत ती म्हणाली, मी विसरतच होते. आज ईद आहे की नाही? ही आमची भेट स्वीकारा. ईद मुबारक. जामदाराच्या हातात कमलपुष्प टाकून बसंती लगबगीने इमारतीकडे परतली. कमलपुष्प हातात झेलून तो हात कपाळाकडे झुकवून बसंतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत चंदा जामदार ओठात पुटपुटला. ईद मुबारक, ईद मुबारक. चंदा जामदार आणि त्याचे लोक बागेतून बाहेर पडले. लगबगीनं बसंती इमारतीतून बाहेर आली. मेणा घेऊन भोई वाटच पाहत होते. त्यांना ती म्हणाली, आता बाईजी येतीलच, तुम्ही तयार आहात ना? आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता इमारतीच्या महिरपी जवळच्या दरवाजाजवळ येऊन ती थोड्या मोठ्या आवाजातच आपल्या मालकिणीला म्हणाली, बाईजी, देर होतो आहे. चलावं आता, मेणा तयार आहे. ठहर, अभी आती हो. आतून नाजूक स्वरात उत्तर आलं. क्षणभरातच फिक्कट आसमानी रंगाचं रेशमी अवगुंठन सर्वांगावर घातलेली नाजूक बांध्याची बसंतीची बाईजी महिरपीत आली. तिचं सर्वांग झाकलेलं होतं. फक्त पायातल्या लाल सुटूक मोजडीचं तेवढं टोक बाहेर दिसत होतं. बाईजी महिरपीत आली तेव्हा अवगुंठनातला चेहरा झाकणारा छोटासा पडदा तिनं मागे डोक्यावर टाकला होता. मेणा दिसताच तिनं तो चटकन पुढे ओढून घेतला. नक्षीदार जाळीतून बाईजींचे मोठे डोळे बाहेरचे दृश्य टिपू लागले. बाईजी मेण्याजवळ आली तेव्हा सहज तिचं लक्ष पलीकडे गेलं. मृत्युंजयाच्या देवळाची सोनेरी शिखर पुन्हा चमचमत होतं. देवाची पूजा झाली होती. आरती सुरू होती. घंटानाद सुरू होता. नगारा वाजत होता. मेण्यात बसण्यापूर्वी बाईजीनं पायातून लाल मोजडी काढली आणि पाय लगेच मेण्यात ठेवला. बाईजी मेण्यात बसताच भुयांनी जाळीचा पडदा एकसारखा केला. किंचित हेलकावे खात मेणा ईदगाहकडे निघाला. बाईजींनी चेहऱ्यावरचा छोटा पडदा पुन्हा डोक्यावर टाकला. मोजडी उचलून बसंती मेणासोबत चालू लागली. सायंकाळी फडावर नानासाहेब तीर्थरूपांना पत्र लिहित होते. कोणेविषयी काळजी न करणे, वास्तुशांतीनिमित्त तीर्थरूपांनी सूचना दिल्याप्रमाणे सर्व दानधर्म यथासांग झाला. आज रमजान ईद. तीर्थरूपांची इच्छा जाणून आज कोथरूडच्या बागेत मस्तान कलावंत हिच्याकडे शिधा रवाना केला. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.